तर आज आपण करणार आहोत पनीर टिक्का मसाला. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत, हे मी 1.5 कांदे घेतले आहेत आणि 1.5 टोमॅटो आहे, 1 मोठी शिमला मिरची, अमूलची फ्रेश क्रीम, त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट, पनीरचे क्यूब, 10 ते 15 काजूचे तुकडे आणि कसुरी मेथी. त्यानंतर हे आहे घरगुती मसाला, काश्मीरी रेड चिली पावडर, मीठ, धना जिरा पावडर आणि हळद. आता शिमला मिरचीमधील ही जी बी आहे ती आपण आधी काढून घेऊया. अशा प्रकारे दोन्ही पण याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आता शिमला मिरचीचे मी मीडियम असे स्लाईस करणार आहे. खूप छोटेही नाही आणि खूप मोठेही नाही, असे मीडियम स्लाईस केलेले आहेत. आता टोमॅटो पण आपण साईडनी स्लाईस करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे स्लाईस करून घ्या. तुम्हाला जर अजून याच्यापेक्षा छोटे पाहिजे असतील तर तुम्ही छोटे करू शकता. आता सेम तसंच आपण हा जो अर्धा कांदा आहे त्याचेही स्लाईस काढून घेऊया. बघा, अशा प्रकारे एक एक स्लाईस काढून घेऊया. आता सर्वात आधी आपल्याला या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत. सर्वात आधी आपण कांदा फ्राय करून घेऊया. कांदा खूप जास्त फ्राय करायचा नाही आहे, फक्त आपल्याला तेलामध्ये परतवायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे एवढा कांदा फ्राय झाल्यानंतर आता आपण कांदा काढून घेऊया. आता यानंतर शिमला मिरची फ्राय करूया. शिमला मिरची देखील फक्त तेलामध्ये परतून घ्यायची, खूप जास्त फ्राय करायची नाही आहे. आता पनीरचे क्यूब आपण फ्राय करून घेऊया. आता शेवटी आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. आपल्याला फोडणीसाठी हा कांदा लागणार आहे, त्यासाठी हा कांदा बारीक चिरून घेऊया. आता इथे टोमॅटोचे मी मोठे मोठेच काप ठेवणार आहे, कारण का टोमॅटो आणि जे काजू मी परतून घेतलेले आहेत तेलामध्ये, ते काजू, टोमॅटो आणि 1 चमचा दही अशी याची मी प्युरी करणार आहे. हे बघा, हे 7 ते 8 काजू आहेत. यामध्ये 1 चमचा दही घालणार आहे. आता याची प्युरी करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे छानपैकी प्युरी झालेली आहे. आता ज्या तेलामध्ये आपण सर्व भाज्या परतून घेतलेल्या आहेत त्याच तेलामध्ये हा कांदा आपण शिजायला ठेवूया. हे कांदाही आपल्याला डार्क ब्राऊन नाही तर गोल्डन ब्राऊनपर्यंतच करायचा आहे. त्यामध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट घालूया. मी 1.5 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे. अद्रक लसणाची पेस्ट चांगली परतून झाल्यानंतर आपण यामध्ये मसाले घालणार आहोत. आलं लसणाची पेस्ट आणि मसाले यामध्ये छानपैकी परतून घ्यायचे आहेत. मध्ये टोमॅटो, दही
आणि काजूची पेस्ट घालून घेऊया. ग्रेव्हीला छान तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करूया. ग्रेव्हीला वर चांगलं तेल आल्यावर आपली ग्रेव्ही छान झाली आहे. मग आता आपण यामध्ये भाज्या फ्राय केलेल्या आहेत त्या घालून घेऊया. या सर्व भाज्या या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. भाज्या यात देखील आपल्याला खूप जास्त शिजवायच्या नाही आहेत. म्हणजे कांदा किंवा टोमॅटो आणि शिमला मिरची आहे ती पूर्ण अशी मेल्ट झाली नाही पाहिजे, ती दिसली पाहिजे. म्हणून आपण यामध्ये थोडंच पाणी घालणार आहोत. आता ही फ्रेश क्रीम घालूया. ही मी अंदाजे घालते, तरी तुम्ही 2 चमचे घालू शकता. फ्रेश क्रीम पण पूर्ण ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून आपण याच्यावर आता उकळी येण्यासाठी झाकण ठेवून देऊया. तर एक 10 मिनिटांनी आपण यामध्ये कसुरी मेथी घालणार आहोत. कसुरी मेथी ही बऱ्याचदा नरम असते, त्याच्यामुळे ती तव्यावर व्यवस्थित भाजून घ्या, मग ती व्यवस्थित स्मॅश करता येते. भाजी मी फक्त 10 मिनटं शिजवलेली आहे. आता यामध्ये मी कसुरी मेथी घालते. आधी ही ग्रेव्ही बाउलमध्ये काढून घेते, मग त्यावर मी गार्निश करण्यासाठी फ्रेश क्रीम वापरणार आहे. एका वाटीमध्ये मी फ्रेश क्रीम थोडीशी मेल्ट करून घेतलेली आहे आणि ती मी आता यामध्ये या ग्रेव्हीवर घालणार आहे. हे बघा, अशा प्रकारे चमच्यामध्ये मी अशी घेतलेली आहे आणि ही ग्रेव्हीवर घातलेली आहे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाला घरच्या घरी बनवू शकता. प्लीज तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा. आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका.